तर प्लंबिंग ट्रेडर्स बोंबटकरपाडा या संघाचे संघमालक श्याम कदम, व्यवस्थापक अंकुश बोंबटकर आणि प्रशिक्षक आहेत ते अंकुश बोंबटकर, संघ कर्णधार आहे सौरभ पाटील। अत्यंत जबरदस्त मॅच आपण पाहणार आहोत, जेथे सी समर्थ बैरोले विरुद्ध प्लंबिंग ट्रेडर्स बोंबटकरपाडा यांच्यामध्ये रनर अप साठी हा मॅच अत्यंत खूप महत्त्वाचा आहे। दोन्ही संघ मागील मॅच मध्ये पराजित आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी प्रियांशु दलवी आणि संघनायक सौरभ पाटील यांचा कस लागणार आहे। सौरभ पाटीलचा अनुभव पाहता एक गुणी खेळाडू आहे सौरभ पाटील आणि त्याच्या विरुद्ध जर आपण पाहिला तर प्रियांशु दलवी एक उभरता खेळाडू आहे। नवीन संघनायक, कमी वयात जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आणि अशा वेळेस ही जबाबदारी कशा पद्धतीने तो पार करतोय सुमितच्या साथीने। यावेळेला पहिली रेड जर्सी नंबर 12 या ठिकाणी प्लंबिंग ट्रेडर्स या संघाचा रायडर आयुष घुमे। आयुष घुमेची पहिली रेड यावेळेला रिक्त रेड करतोय, खाली रेड करतोय। पहिल्या रेडवरती यश येत नाही, त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सुमित सगळे जर्सी नंबर 17 उंच पुरा असा रनिंग हँड टचचा बादशाह, वेगवान रेडसाठी ओळख जास्त प्रमाणात आपण बघतोय। याच्या खेळाचा जर वैशिष्ट्य पाहिलं तर वेग खूप आहे। रनिंग हँड टच मध्ये बरेचसे पॉइंट त्याच्या खात्यामध्ये नक्कीच असतील। या ठिकाणी बोनस मारण्याचा प्रयत्न होता, लेफ्ट कॉर्नरवरची अक्षरशः मात्र रिक्त हाताने परततोय। दोन्ही संघाच्या पहिल्या रेड खाली आहेत, रिक्त रेड आहेत। प्रत्येक रेड खूप महत्वाची असणार आहे। करो या मरो असा मॅच या मॅच मध्ये जिंकणे खूप गरजेचं आहे। हॅलो चेक। ग्रुप नंबर ए ज्या ठिकाणी गावदेवी मुशेत, नागेश्वर आवास आणि रुजल 7 स्टार चोंडी असे 3 संघ ग्रुप नंबर ए मध्ये सहभागी होते, त्या ग्रुप मध्ये विनर म्हणून, ग्रुप विनर म्हणून जो संघ टेबल टॉपर म्हणून जो आपण पाहतोय 11 पॉइंट सहित रुजल 7 स्टार चोंडी हा संघ ग्रुप ए चा विनर ठरलेला आहे। त्यानंतर ग्रुप ए मध्ये रनर म्हणून नागेश्वर आवास हा संघ 6 गुणांसहित रनर ठरलेला आहे। त्याचप्रमाणे ग्रुप बी मध्ये श्री गणेश खंडाळा, DN रिसॉर्ट सातिर्जे आणि आयांश वॉरियर्स झिराडपाडा या 3 संघांदरम्यान ग्रुप बी चे सामने आपण पाहिले। त्या ग्रुप बी मध्ये विनर म्हणून श्री गणेश खंडाळा हा संघ ठरतोय आणि रनर म्हणून DN रिसॉर्ट सातिर्जे हा संघ 6 गुणांसहित रनर ठरतोय। धन्यवाद। ग्रुप सी ची मॅच चालू आहे। या मॅच नंतर आपल्याला ग्रुप सी मध्ये कोण रनर कोण विनर हे समजणार आहे। आयुष घुमेची रेड होती, दुसरी रेड आणि सक्सेसफुल रेड करतोय, 1 गुणाची कमाई कॅप्टन करतोय। आपण भांडत बसू नका, कॅप्टन आपल्याकडे रिव्ह्यू आहे। पंच त्यांच्याशी भांडू नका, त्यांना रिव्ह्यू दिलेला आहे आपण। 1 गुण। डोंट एक्सप्लेन एनीथिंग टू एनीवन, यू हॅव राइट टू टेक रिव्ह्यू, प्लीज कोऑपरेट। जबरदस्त आयुष घुमे आणि पार्थ गडवेचा जबरदस्त पुश आणि त्याला अँकल होल्ड झाला होता। सपोर्ट चांगला आहे। 1 गुणाचा प्लंबिंग ट्रेडर्स हा संघ 2 गुण प्राप्त करतोय। 2-1 असा फरक आहे, जेथे सुमित सगळे आणि मनोज वार्डे कोर्टच्या बाहेर बैरोली या संघाचे। अशा वेळेला रेड वरती प्लंबिंग ट्रेडर्स या संघाचा जर्सी नंबर 5 आपण पाहतोय। या ठिकाणी अनिकेत हा रेड वरती, अनिकेत पुंडेकर ची रेड होती, रिक्त हाताने परतलाय। त्याला प्रत्युत्तर जयेश परब। मागील मॅच मध्ये उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन या खेळाडूने केलं होतं, परंतु आपल्या संघाला विजय मात्र मिळवता आला नाहीये। या ठिकाणी अँकल होल्डचा प्रयत्न नक्कीच केला असता, परंतु जो लेफ्ट कॉर्नर वरती आपण डिफेंडर्स बघतोय, कल्याण हाके, राईट वरती आकाश भगत, मध्यरक्षक आयुष घुमे, लेफ्ट कॉर्नर वरती आपण पाहिला तर सौरभ आहे, राईट कॉर्नर वरती आपण पार्थ कडवेला बघतोय आणि अशा वेळेस आपण पाहतोय रेड वरती कल्याण हाके। कल्याण हाकेकडे बराचसा अनुभव आहे, जय हनुमान वैश्य संघाचा प्रमुख खेळाडू आहे। यावर्षी खुला गट 60 किलो वजनी गट ही स्पर्धा अर्थात सानगोटी गावामध्ये झाली होती आणि त्या स्पर्धेमध्ये सुद्धा खुला गट 60 किलो वजनी गटाच्या स्पर्धेमध्ये तो खेळला होता।
डी ग्रुप मध्ये शेवटचा सामना आहे. पहिला पुकार आपल्यासाठी मित्रांनो, रुची एंटरप्राइजेस नांदेपाडा वर्सेस मायटी वॉरियर्स मुशेद. दोन्ही संघांनी आपले संघ जय्यत तयारीत ठेवायचे आहेत. कर्णधारांना विनंती आहे, रुची एंटरप्राइजेस नांदेपाडा वर्सेस मायटी वॉरियर्स मुशेद. आजच्या या संपूर्ण रजनीतला लीग स्टेज मधला शेवटचा सामना आहे. मॅच नंबर 12 फॉर यू. रुची एंटरप्राइजेस नांदेपाडा वर्सेस मायटी वॉरियर्स मुशेद. नरेंद्र जाधवचा जबरदस्त डिफेन्स, डबल थाई होल्ड केला होता, परंतु त्यावेळेला सपोर्ट आलाय बघा. अप्रतिम. जयेश परबची रेड या ठिकाणी रायडर बाद आहे. प्रयत्न जबरदस्त आणि सपोर्ट बघा अप्रतिम. चांगली कामगिरी खूप चांगली होतोय डिफेन्स मध्ये. प्लंबिंग ट्रेडर्स डिफेन्स मध्ये खूप चांगली कामगिरी करतोय. 3-2 असा फरक मॅच मध्ये. एक गुणांचा फरक आपल्याला पाहायला मिळतोय. 1 गुणाने आघाडीवरती कल्याण हाकेची रेड 5च्या डिफेन्स मध्ये. या दोन्ही संघांकडे जर पाहिलं तर दोन्ही संघांचे जे कर्णधार आहेत ते स्पेशली डिफेंडर आहेत. प्रियांशु दळवी जर आपण पाहिला कोपरा रक्षक आहे. सौरभ पाटील या ठिकाणी डाव्या मध्यरक्षकाची भूमिका निभावतोय. मायटी वॉरियर्स मुशेद संघाचा एक खेळाडू आहे मनीष पाटील, हा देखील स्पेशालिटी म्हणून डिफेंडर आहे. इतर सर्व संघांचे जर कर्णधार पाहिले तर स्पेशल थिंग म्हणून त्यांच्याकडे चढाईमध्ये पाहिलं जातं, परंतु हे 3 संघ वेगळ्या धाटणीच्या या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतात. समर्थ बहिरोळे आणि श्री प्लंबिंग ट्रेडर्स 1 गुणाच्या फरकाने सामना चालू आहे पूर्वार्धामध्ये. छोट्या चणीचे खेळाडू आहेत दोन्ही संघांमध्ये, त्याच्यामुळे हा सामना म्हणजे दोन्हीकडचं बलाबल जर आपण पाहिलं तर इक्वल सिच्युएशन मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. कोणताही ॲडव्हान्टेज कोणत्याही संघाकडे पाहायला मिळत नाहीये की एखादा उंची जास्त असलेला किंवा वजन जास्त असलेला चढाई बहादर दोन्ही संघांमध्ये नाही आहे. त्याच्यामुळे समसमान ताकदीने हे मैदानावर उतरलेले 2 संघ आहेत. पार्थ कडवेची चढाई आणि यावेळेस मात्र चांगला डिफेन्स. चांगला डिफेन्स. खेळाडूला दुखापत झालेली आहे, जरा लक्ष द्या. संघनायक प्रियांशु दळवीने सुंदर डिफेन्स केलेला आहे. प्रियांशु दळवी आपण बघतोय संघाचा कॅप्टन आहे. स्कोर लेवल आलाय पुन्हा एकदा. स्कोर 3-3 असा फरकाचा. प्लंबिंग ट्रेडर हा संघ काही गुणांच्या आघाडीवरती 1 गुणाच्या आघाडीवरती होता, परंतु पुन्हा एकदा स्कोर लेवल आणलेला आहे. जी आघाडी काही क्षणाला आपण पाहिली तर प्लंबिंग ट्रेडर्स या संघाकडे होती, परंतु या क्षणाला आपण बघतोय आघाडी मात्र नाही आहे, परंतु समान लेवलवरती स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. पार्थ कडवे कोर्टच्या बाहेर आहे. दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर जयेश परब कोर्टच्या बाहेर आहे. सुमित झगडेची रेड 6चे डिफेन्स. सुमित झगडे रेड वरती. सुंदर इथे वॉट अँड चेन सी फॉर्मेशन चांगलं होतं. दुसरी लागोपाठची पकड आहे आकाश भगत, कौतुक आहे. आधुनिक कबड्डीमध्ये चेन फार विरळ पाहायला मिळतात, म्हणजे पाहायलाच मिळत नाहीये. चेनला समोर रायडरच्या उभं राहण्यासाठी डिफेंडर धाजावत नाहीयेत, परंतु यावेळेस मात्र 2 चेन त्यांनी त्या ठिकाणी करून दाखवले. आकाश भगत, कौतुक आहे. चेनची पकड ही संपूर्णपणे हिमतीवर घेतलेली पकड असते. हिमतीची दाद आहे. आकाश भगत, चांगली पकड. प्लंबिंग ट्रेडर्स 1 गुणाने आघाडीवरती येतोय. पुन्हा एकदा आघाडी प्लंबिंग ट्रेडर्स या संघाकडे आहे, जे पहिल्या क्षणापासून त्यांनी आघाडी प्राप्त केलेली आहे. पहिला पॉईंट त्यांनी प्राप्त केला, त्यानंतर 2-1 असा सामना होता, 3-2 असा होता आणि आता मात्र 4-3 असा आहे. म्हणजे पहिल्या क्षणापासून जो आघाडीवरती आहे तो प्लंबिंग ट्रेडर्स आहे. सौरभ पाटीलच्या कॅप्टनच्या खाली हा संघ कामगिरी करतोय. कल्याण हाके, आकाश भगत आणि आयुष घुमे यांची कामगिरी आपण पाहिली तर खूप चांगली झाली. पार्थ कडवे चढाई कोणाची आहे? समोरून आहे. ठीक आहे, लवकर घ्या. ऑफिशियल आपल्याला जो टाइम आउट मिळतो इंजुरीसाठी तो 2 मिनिटांचा मिळतो मित्रांनो. 2 मिनिटांच्या वर जर आपली इंजुरी रिकवर नाही होत आहे तर त्या खेळाडूला सबस्टिट्यूट करावं लागतं. मनोज वार्डेची चढाई.
7च्या डिफेन्समध्ये मनोज वार्डे रेडवरती आहे. किक मारण्याचा प्रयत्न होता यावेळेस दिनारवरती आक्रमण होतं परंतु यश मिळत नाही. रिक्त हाताने परतलाय त्याला प्रत्युत्तर आयुष घुमेचं. आयुष घुमे या 5च्या डिफेन्समध्ये रेड करतोय. जयेश परब कोर्टच्या बाहेर, सुमित झगडे कोर्टच्या बाहेर आहे. 2 प्रमुख रायडर कोर्टच्या बाहेर या वेळेला बैरोले संघाचे आणि अशा वेळेस आयुष घुमेची रेड. संघाचा कॅप्टन प्रियांशु दळवी ऑफलाईन वरती क्रॉस करून पुन्हा एकदा आपल्या कोर्ट वरती परततोय. थर्ड रेड डू आवर डाय रेड. पुन्हा एकदा आयुष घुमेची रेड. 5 डिफेन्स आहे, बोनस नाही आहे आणि अशा वेळेस पॉइंट मात्र टच मिळवणे खूप गरजेचं आहे. स्पर्श करणे खूप गरजेचं आहे परंतु ऍडव्हान्स टॅकल आवश्यकता नव्हती कारण या ठिकाणी थर्ड रेड होती. ऍडव्हान्स साठी मनोज गेला आणि त्यामध्ये आपला गुण बाद केला. गुण लीड बाद राहता फ्लमिंग ट्रेडर्स 2 गुणांची आघाडी प्राप्त करतोय. एका क्षणाला आपण पाहिला तर फ्लमिंग ट्रेडर्स आघाडीवरती आहे. संघाचा कॅप्टन प्रियांशु दळवी. इथे आकाशचा 3रा डिफेन्स. पुन्हा एकदा 3रा डिफेन्स आपण आकाश भगतचा पाहिला. बापदेव आवाज फटा संघाचा हा खेळाडू आज या संघामध्ये आपण बघतोय. प्लंबिंग ट्रेडर्स बोंबटकरपाडा संघाकडे तो आहे आणि 3 डिफेन्स पॉइंट त्याने आतापर्यंत मिळवलाय. सुपर 5 अर्थात 5 हाय 5 प्राप्त करू शकतो. आजच्या मॅच मध्ये 3 पॉइंट त्याच्या नावावरती आहेत. सौरभ पाटील संघाचा कॅप्टन रेड वरती. प्रमुख रायडरला या ठिकाणी थोडीशी विश्रांती देण्यासाठी सौरभ रेडवरती होता मात्र रिक्त हाताने परतला. त्याला प्रत्युत्तर या वेळेला असेल ते श्री समर्थ बैरोली या संघाचं रेडर आपण पाहतोय. जर्सी नंबर 8 रेडवरती आहे. मयूर रेडवरती. सामना मध्यंतरासाठी थांबतोय. दुसरा पुकार आहे रुची एंटरप्राइजेस नांदेडपाडा विरुद्ध मायटी वॉरियर्स मुशे. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. आपल्यासाठी दुसरा पुकार आहे. चालू असलेला सामना मध्यंतरासाठी थांबलाय. श्री प्लंबिंग ट्रेडर्स 6 गुण, श्री समर्थ बहिरोळे 3 गुण. एकच फक्त यानंतरची मॅच आहे सांगितलेलं आहे. उद्या ज्या मॅचेस होणार त्याच्यामध्ये महिलांच्या पहिल्या मॅचेस होतील. महिलांच्या मॅचेस संध्याकाळी 5 वाजता सुरू होतील. सर्वांनी याची नोंद घ्यायची आहे. संबंधित संघाचे संघमालक कोच किंवा सपोर्टर जे कोणी ग्रामस्थ असतील त्यांनी याची नोंद घ्यायची आहे. उद्या ज्या महिलांचे 4 संघ आहेत सामन्याच्या उत्तरार्धाला सुरुवात होते. बहिरोळेच्या प्रांगणात 3 खेळाडू शिल्लक आहेत आणि संपूर्ण 7चा डिफेन्स श्री प्लंबिंग ट्रेडर्स बोंबटकरपाडा संघाच्या प्रांगणात. पहिली चढाई उद्या महिलांचे जे 4 सामने होणार आहेत ताकदेवी मांडवा, दिलखुश आवाज, विल्लेश्वर कीम आणि ओंकार वेशवी असे 4 मुलींचे संघ अर्थात महिलांचे संघ. 5 वाजता महिलांच्या सामन्याला सुरुवात होईल याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे आणि आम्हाला सहकार्य करायचं आहे. प्रेक्षकांचे देखील आभार आहेत. कोणतीही हुल्लडबाजी न करता स्पर्धेचा आनंद घेतलेला आहे. योग्य खेळाला दाद दिलेली आहे.
सर्वांचे आभार आहेत, विशेषतः महिला वर्गाचे आभार आहेत. रात्रीचे 3 वाजले तरी देखील त्यांचा उत्साह कमी होत नाही या स्पर्धेच्या निमित्तानं. सबस्टिट्यूशन पाहिला होता आणि त्या ठिकाणी अर्वित मेघनाथ पाटीलला मैदानात पाठवला जातोय. वायशेष संघाचा एक जबरदस्त खेळाडू राहिला मेघनाथ पाटील आणि त्याचा सुपुत्र या ठिकाणी अर्वित रेडवरती लागोपाठची दुसरी रेड करतोय. परफ्यूट करण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी, परफ्यूट करण्याचा प्रयत्न, मात्र दोन्ही खेळाडू आपण जर पाहिले तर वायशेष संघाचे होते. कल्याण साखरेचा प्रयत्न, यावेळेला नितीन नाईकवरती आक्रमण, गुणांची कमाई करून तो कल्याण आपल्या कोर्टवरती परतलाय. आणखीन एक ग्रीन कार्ड दाखवला जातोय, कॅप्टनला दाखवलाय ग्रीन कार्ड. हा 4था ग्रीन कार्डचा वापर पंचाने आज या स्पर्धेमध्ये केलेला आहे. ज्याही ग्रीन कार्ड वापरले गेलेले आहेत. पुन्हा एकदा अर्वित पाटीलची रेड जबरदस्त रिटर्न, पार्थ गडवेचा ब्लॉक आणि त्याला सपोर्ट मिळाला आणि त्यामुळे ऑल आउटची नाव मुश्किल. सामना एकतर्फी झुकला पहा. लोणाचा बोजा दिल्यानंतर 11 आणि 3 जवळजवळ 8 गुणांची आघाडी त्या ठिकाणी श्री क्लबिंग ट्रेडर्स बोंबटकर पाडा संघाच्या स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते. 11-3. चढाई जर्सी क्रमांक 9 जयेश परब. उजव्या कोपऱ्यातून चढाईला सुरुवात केलेली आहे. चांगलं पददालित्य कल्याण कोपरा रक्षण करतोय. अँकल होल्ड ही त्याची ESC आहे. सुंदर प्रयत्न, परंतु यावेळेस मात्र रिक्त हस्ते माघारी टाकावं लागतंय. रनिंग बोनस करण्याचा प्रयत्न होता. 6 आणि 5 नंबरच्या खेळाडूमध्ये त्याने जागा बनवली होती, परंतु यश प्राप्त होत नाहीये. कल्याण हाकेची चढाई, क्षेत्ररक्षणाचा अंदाज घेऊन चढाईला सुरुवात केलेली आहे, परंतु चढाईमध्ये आक्रमकता नाहीये. निष्फळ चढाई, माघारी परततोय सुमित झगडेचं प्रत्युत्तर. रनिंग हँड ही त्याची स्पेशालिटी असा सुमित झगडे. सिंगल पॉइंट. ॲडव्हान्स टॅकलचा प्रयत्न होता पार्थ कडवेचा, डॅश करून बाहेर काढण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न अपुरा पडलेला आहे. 1 गुणाची कमाई करून माघारी परततो सुमित झगडे. प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 12 आयुष घुमे. हा एक उदयोन्मुख खेळाडू आहे. बोनस गुण करण्याचा प्रयत्न, बोनस गुण प्राप्त करून आपल्या प्रांगणात परततोय. जयेश परबचं पुन्हा एकदा प्रत्युत्तर. थोडीशी आक्रमक आहे. मध्यरक्षकाला हुलकावणी देऊन बोनस मिळवण्याचा प्रयत्न आहे त्या ठिकाणी, परंतु कल्याण हाकेसारख्या दिग्गज कोपरा रक्षकाला कोणतीच ट्रिक या ठिकाणी चालत नाहीये. आयुष घुमेचं पुन्हा एकदा प्रत्युत्तर. मागच्या चढाईमध्ये बोनस प्राप्त केला होता, यावेळेस क्षेत्ररक्षणाचा अंदाज घेतोय. उजव्या कोपऱ्यातून चढाईला सुरुवात. क्षेत्ररक्षण गाफील करून त्या ठिकाणी बोनस प्राप्त करण्याचा प्रयत्न होता, परंतु तितकी हिंमत न दाखवता रिक्त हस्ते माघारी परततोय. पुन्हा एकदा सुमित झगडे आणि यावेळेस अँकल होल्डचा प्रयत्न. बोनस प्लस पॉइंट. बोनस झाल्यानंतर मागच्या पायाचा जो चवडा ज्याला आपण म्हणतो उलटा चवडा ज्याला म्हणतो आपण, तो करण्याचा प्रयत्न.
परंतु प्रयत्न फसतोय, 2 गुण या ठिकाणी मिळत आहे. हळूहळू जी आघाडी आहे ती कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय बहिरोळी संघाच्या चढाई बहादरांच्या माध्यमातून. आयुष घुमे पुन्हा एकदा सामना लास्ट 5 मध्ये एंटर होतोय. रुची एंटरप्राइजेस नांदेपाडा आणि मायटी वॉरियर्स मुशेत आपण तयारीत राहायचं आहे. चालू असलेला सामना शेवटच्या 5 मिनिटांमध्ये ट्रॅव्हल करतोय. आयुष घुमेची चढाई. यावेळेस क्षेत्ररक्षणाचा अंदाज घेऊन रिक्त हस्ते माघारी परततोय. जयेश परबचं प्रत्युत्तर 5-1 अशी लढत. टफ सिनारिओ जेव्हा असतो 5 खेळाडू 4 खेळाडू 3 खेळाडू त्यावेळेस चढाई बहादराला खूप मेहनत करावी लागते खोलवर जाऊन गुण मिळवायला. हे 4थं सक्सेसफुल टॅकल पाहायला मिळते आकाश भगतच्या माध्यमातून. चांगलं कोपरा लक्षण यावेळेस श्री प्लंबिंग ट्रेडर्स संघाचं प्रतिनिधित्व करतात. पुन्हा एकदा तिसऱ्या चढाईच्या मोर्चावर डू ऑर डाय रेड. याचा अर्थ गुण कमवा किंवा कोर्टच्या बाहेर व्हा. अशा सिनारिओमध्ये चढाई बहादराचा कस लागत असतो. तरीही बोनस सहकार्यांचा जल्लोष या ठिकाणी सांगतोय की जवळजवळ बोनस मिळालेला आहे. रिव्ह्यू आपल्याकडे आहे. कोच आपण खुर्ची सोडू नका. आपल्या कर्णधाराला तो अधिकार आहे. आपण रिव्ह्यू घ्या. हेलो जी अंपायर, हमारा डिसीजन बोनस फाइल पैरोल चैलेंज नो बोनस. Hello. Review unsuccessful bonus point. चौदाचा 8 गुणांचा लीड या ठिकाणी प्लंबिंग ट्रेडर्स या संघाकडे पाहायला मिळतोय. आणि अशा वेळीच 1 गुणाची कमाई करून सुमित सगळे पुन्हा एकदा कोर्टवरती आलाय. 14-7 असा फरक. 7 गुणांचा लीड आयुष घुमेची लीड. आतापर्यंत सक्सेसफुल रायडर आपण पाहतोय आयुष घुमे. 6च्या डिफेन्स मध्ये बोनस ऑन. रिक्त हस्ते माघारी परतलाय. प्रत्युत्तर सुमित पाटील. जो प्रयत्न होता त्या प्रयत्नातच तेवढा उचलला गेलाय. त्या ठिकाणी रायडरला हलण्याचं पण त्या ठिकाणी क्षण मिळू दिलेला नाहीये. दिनार पाटील चांगलं हँडवर्क त्या ठिकाणी पाहायला मिळते. 1 गुणाची कमाई श्री प्लंबिंग ट्रेडर्स 15-7 असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 8 गुणांची चांगली आघाडी श्री प्लंबिंग ट्रेडर्स बोंबटकर पाडा संघाच्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळते.
निखिल नाईकची चढाई. एक वजनदार शरीरयष्टी असलेला हा खेळाडू आणि यावेळेस मात्र घेरबंद केला जातोय. पार्थ पडवेचं चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. 16-7 सुटीत काळाचा अवलंब. अशा प्रकारचा मॅच आपण बघतो. या ठिकाणी 9 गुणांचा लीड प्लंबिंग ट्रेडर्स या संघाकडे पाहतोय आणि अशा वेळेस पुन्हा एकदा आयुष घुवेची रेड या मॅच मध्ये. 4 डिफेन्स आहे. 4 डिफेन्स मध्ये आयुषची रेड. इथे नरेंद्र जाधव यांनी डबल अँकल होल्ड केलाय. जबरदस्त डाईव्ह आणि डबल अँकल होल्ड आपल्याला पाहायला मिळतोय. नरेंद्र जाधवचा हा डिफेन्स मध्ये पॉइंट 8-16 8 गुणांच्या लीड वरती प्लंबिंग ट्रेडर्स हा संघ आपण पाहतोय. जयेश परब बराच वेळ कोर्टच्या बाहेर होता आणि त्यानंतर तो कोर्ट वरती आलाय आणि तिने अँकल होल्डचा बादशाह कल्याण हाके लेफ्ट कॉर्नर वरती अप्रतिम अँकल होल्ड करतोय आणि तिने एकदा जयेश परब कोर्टच्या बाहेर. शेवटचं मिनिट. सामना संपायला शेवटचं मिनिट या ठिकाणी पंचांनी पुकारलंय. तिसरा आणि अंतिम पुकार आहे रुची एंटरप्राइजेस नांदेपाडा विरुद्ध मायटी वॉरियर्स मुशे. विनाविलंब आपण मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आपले संघ लाईनअप करायचे आहेत. रुची एंटरप्राइजेस नांदेपाडा विरुद्ध मायटी वॉरियर्स मुशे. आजच्या रजनीचा लेखाजोखा जर पाहिला तर सुंदर खेळ, शिस्तबद्ध खेळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. स्थानिक स्पर्धांमध्ये जी उच्च कोटीची उत्सुकता असते ती यावेळेस मात्र पाहायला मिळाली नाहीये. शिस्तबद्ध खेळ सर्व खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळाला. रिव्ह्यूचा योग्य वापर देखील या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहायला. सामना संपतोय. सामना श्री प्लंबिंग ट्रेडर्स बोमटकरपाडा या संघाने जिंकलाय. जवळजवळ 10 गुणांच्या मार्जिनने सर जिंकलेला आहे. ग्रुप सी चा रनर विनर आता आपल्या समोर येईल थोड्याच वेळात. कॅल्क्युलेशन चालू आहेत. आमचे टेक्निकल एक्सपर्ट आणि अलिबाग रिवर्स पंचक्रोशी कबड्डी समितीचे प्रमुख सल्लागार श्री गणेश राणे सर यांच्या माध्यमातून पॉइंट्स टेबलचा रनर विनर आपल्यापर्यंत येईल. तोपर्यंत आपण दोन्ही संघांना पाचारण करतोय. रुची एंटरप्राइजेस नांदेपाडा आपण उपस्थित आहात. धन्यवाद.